हे बघू शकता मित्रांनो, आता फुल लागलेले आहे आणि या कंडिशनमध्ये आपल्याला आळीची जी फवारणी ती घ्यायची आहे। जय शिवराय मित्रांनो, आज सकाळी सोयाबीनच्या प्लॉटवरती आलेलो आहे मित्रांनो। रात्रभर टुकटुक पाऊस चालू आहे। यानंतर आपल्याला जे फवारणीचं नियोजन करायचं आहे ते कुठलं करायचं आहे, मागच्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद चांगला दिलेला आहे मित्रांनो। जवळपास 10,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला मित्रांनो। जे नवीन चॅनल असतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबतची बेल आयकॉनची घंटीसुद्धा दाबायला विसरू नका मित्रांनो। कारण काही शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की नुसत्या 1-2 फवारण्या केल्या की सोयाबीनला काहीच करायचं काम नाही आणि नंतर मग उत्पन्नात घट झाली, 6-7 क्विंटल ॲव्हरेज मिळतं आणि एखाद्या व्यक्तीला 15 ते 20 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज मिळते मित्रांनो। त्याचं जे नियोजन आहे ते आपल्याला कुठंतरी फवारणीमध्ये असेल किंवा खतामध्ये असेल हे योग्य करायचं आहे आणि आज आपण त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे मित्रांनो। कारण आता सध्याच्या कंडिशनमध्ये सोयाबीनची फुल अवस्थेत सोयाबीन आलेली मित्रांनो आणि हिची वाढ आपल्याला थांबवायची आहे। पण काही औषधं असे मित्रांनो की त्यांची वाढ ही थांबत नाही आणि जोपर्यंत वाढ थांबत नाही तोपर्यंत आपल्याला फुलाची सेटिंगसुद्धा वाढत नाही मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर कमेंट करा मित्रांनो। सोयाबीन पिकावर सर्वात महत्त्वाची बाब जी आहे मित्रांनो ती म्हणजे आपली वेळेवर फवारणी करता यावी मित्रांनो। कारण सोयाबीन पिकावर साधारणतः 30 ते 35 दिवसांमध्ये फवारणी करणे गरजेचे असतं। जर आपली फवारणी जर उशिरा झाली मित्रांनो तर कीटकांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो मित्रांनो आणि त्यामध्ये चंगरी भुंगा असेल, खोडमाशी असेल, अशा विविध प्रकारच्या रोगांमुळे कीटकांमुळे सोयाबीन पिकावर वाढीचा बदल घडून येतो मित्रांनो। त्यासाठी आपल्याला वेळेवर फवारणी करणे गरजेचे आहे। त्यानंतर मित्रांनो सोयाबीन पिकावर फवारणी करत असताना विविध प्रकारच्या औषधांचा समावेश आहे मित्रांनो। त्यात नंबर 1 ला आहे मित्रांनो प्रोफेनोफॉस 50 cc, त्यानंतर प्रोफॉस 20 मिली, त्यानंतर 10 लिटर पाण्यात या औषधाची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे मित्रांनो। तर मित्रांनो काही शेतकरी करू शकतात या व्यतिरिक्त हे औषध किंवा प्रोफेनोफॉस 40%, सायपरमेथ्रिन 4% EC, प्रोपेक्स सुपर, पॉलिट्रिन C 20 मिली, 10 लिटर पाणी हे औषध आपल्याला फवारून घ्यायचं आहे। यानंतरचं जे औषध आहे मित्रांनो ते आहे थायामेथोक्साम 12% मित्रांनो, त्यानंतर लॅमडा सायहेलोथ्रिन 9.5% ZC, त्यानंतर मित्रांनो आलिका 2.5 मिली, 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे औषधाचा वापर करून घ्यायचा आहे मित्रांनो। अशा प्रकारचे आपल्याला या फवारण्या करायच्या आहे मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचं मी धन्यवाद करतो मित्रांनो। पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।